अजित दादा जिवंत आहे, अजित दादा जिवंत आहे। तुम्ही म्हणा काय बयाळाने बोलून राहिला हा? मी खरी कंडिशन सांगून राहिलो। 6वा इन्सान अजून सापडला नाही। 6वा इन्सान कोण आहे हे अद्याप कोणाला माहित नाही, कारण जोपर्यंत 6वा इन्सान सापडत नाही तोपर्यंत अजितदादा जिवंत आहे असं समजून जा। कारण तुम्हाला समजूनच नाही राहिलं, कारण अजितदादांचं गूढ रहस्य हे लपलेलं आहे आणि दाखवण्याचा प्रयत्न करत आहे जनता आणि सोशल मीडियावर आणि जे न्यूजवर सगळं अफवा फैलत आहे की अजितदादांचा घात झाला नाही, अपघात झाला। पण अजितदादांचा घात झाला हे पुरा महाराष्ट्रात जनतेला माहित आहे, तरी पण काय लपवण्याचा प्रयत्न करत आहे काही मालूम नाही। आणि अजूनही सीसीटीव्ही फुटेज आले नाही। ज्यावेळेस विमानातून ज्या म्हणजे मुंबईवरून प्रवेश करताना किती जण बसले होते विमानात, काय बसले होते, हे सगळं म्हटलं फुटेज डिलीट मारले आहे असं सूत्रधारांना कळवलं। त्या कारणामुळे मी सांगतो तुम्हाला अजितदादांचा जे बसण्याचा जो व्हिडिओ होता, जो फुटेज होते सीसीटीव्ही, ते का मिळाले नाही, जनतेपर्यंत का पोहोचले नाही, काहीतरी लपवण्याचा प्रयत्न चालू आहे। आणि अजितदादांचा घात झाला पण अपघात झाला म्हणून हे लोकांना दाखवण्याचं काम सोशल मीडियावर आणि न्यूज चॅनलवाल्यांनी केलेलं आहे। कारण ही गोदी मीडिया आहे, मोदी मीडिया, त्या कारणामुळे मित्रांनो की खरं दाखवण्याचं काम करणार नाही। कारण अजितदादा हा व्यक्ती असा तसा नव्हता, महाराष्ट्र जनतेवर काळजा राज्य करणारा माणूस होता। आणि अजितदादाला मारलं, कोणी खून केला हे अद्याप अजून मालूम नाही। जोपर्यंत 6वा व्यक्ती सापडत नाही तोपर्यंत कोणालाही मालूम होणार नाही। समजलं नाही काय? नक्की कमेंट करून सांगा अजितदादा जिवंत आहे की नाही, त्यांचा घात कोण केला।